आपल्या सर्वांना माहित आहे की कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी येथे योगेश पाटील नावाच्या प्राध्यापकाने 16 वर्षे विद्यार्थिनीवर तिच्या परीक्षेदरम्यान लैंगिक छळ केला होता। या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्राध्यापकाच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती। त्या मागणीला अनुसरून महाविद्यालय प्रशासनाने त्या प्राध्यापकाचे निलंबन केले असून त्या निलंबन आदेशाची प्रत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे सुपूर्द केलेली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कायम विद्यार्थ्यांच्या हितासाठी व सुरक्षिततेसाठी लढा देत असते। अशा प्रकारची कुठलीही घटना जर नवी मुंबईमध्ये घडत असेल तर विद्यार्थिनींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे संपर्क करावा। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहील। प्राध्यापकाला सध्या तरी निलंबित करण्यात आलेलं आहे। त्याबद्दलची चार्जशीट देखील कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। या बाबतीत त्या प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत वाशी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला है। जैसा कि हम सभी को पता है, कर्मवीर भाऊराव पाटिल कॉलेज में एक चलते एग्जामिनेशन में एक टीचर ने एक 16 वर्षीय छात्रा के साथ दुष्कर्म किया। इसके ऊपर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद में सस्पेंशन लेटर की मांगनी की गई। उस सस्पेंशन लेटर की मांगनी के कारण टीचर को सस्पेंड किया गया। ऐसी तरह की कोई भी घटना अगर किसी भी कॉलेज, नवी मुंबई या पूरे देश भर में होती है तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छात्र की सुरक्षा के लिए सक्षम होगा। और अगर ऐसी कोई भी छात्राओं के साथ कोई भी इस तरह का दुष्कर्म होता है तो हमारे वो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद को कांटेक्ट कर सकते हैं। महिलाओं के सम्मान में एबीवीपी मैदान में है। कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी येथे एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले। चालू परीक्षेमध्ये ही घटना घडतीये म्हणजे कुठल्या थराला जात आहेत लोक किंवा शिक्षक म्हणतो। शिक्षण शाळा कॉलेज हे नेहमी जे विद्येचं मंदिर मानलं जातं, विद्येची पूजा होते तिकडे जर अशा प्रकारच्या घटना हे स्वतः शिक्षक करत असतील तर देश कुठे किती सुरक्षितता आहे। आपण जिकडे म्हणतो की देशामध्ये महिलांचं सक्षमीकरण चालू आहे, विद्यार्थिनींसाठी पावलं उचलले जात आहेत त्यांचं सक्षमीकरणासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी, पण अशाच घटना शिक्षकांद्वारे होत असतील तर विद्यार्थिनींनी शिकावं की नाही हा मोठा प्रश्न आजच्या घडीला उभा ठेवलेला जातो। एका ठिकाणी जिकडे एक महिला चंद्रावरती जाऊन स्पेस मध्ये रिसर्च करते, इतक्या मोठ्या लेवलला गेलेल्या महिला आहेत आणि अशाच एका ठिकाणी कॉलेजमध्ये अशी घटना घडते तर पालकांसमोर हा प्रश्न निश्चितपणे उद्भवतोच की विद्यार्थिनींना मुलींना शिकवलं पाहिजे की नाही। शाळेत पालक सांगतात शाळेत जाताना नीट जा, रस्त्याने व्यवस्थित पोहोचा, रस्त्याने व्यवस्थित सुरक्षितपणे पोहोचत असतील, पण हीच घटना जर कॉलेज आणि शाळांमध्ये अशी घटना होत असेल तर कुठे विश्वास ठेवावा। या ठिकाणी आपण सरकारला आम्ही विनंती करतो की विद्यार्थिनींचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हवी ती योग्य ती नियमावली जाहीर करावी आणि अशा प्रकारच्या घटना जर वारंवार घडत राहिल्या तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कठोर कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।